नागपुर के कलमना पुलिस ने महज 2 घंटे में अपहरण किए गए शख्स को 4 आरोपियों के चुंगल से छुड़ा लिया। जानकारी के अनुसार फिरियादी शाहिद अमजद अली का अपने परिचितों से 4 लाख रुपए के लेन देन का विवाद था। इसी को लेकर आरोपियों ने उसे जबरन एक्टिवा से उठाकर मोमिनपुरा के एक दुकान में ले जाकर बेसबॉल स्टिक और मुक्कों से पिटाई की। इतना ही नहीं, आरोपियों ने मारपीट का वीडियो बनाकर सोशल मीडिया पर भी वायरल कर दिया। सूचना मिलते ही पुलिस ने तकनीकी विश्लेषण से अपहृत युवक का मोबाइल लोकेशन ट्रेस किया और सीताबड़ी इलाके से सुरक्षित बरामद कर लिया। पुलिस ने चारों आरोपियों को गिरफ्तार कर 4 मोबाइल फोन, 2 मोपेड और बेसबॉल स्टिक समेत करीब 2 लाख रुपए का सामान जब्त किया है। आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। काल सायंकाळी 5:30-6 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनच्या 112 डायल 112 वर एक कॉल आला की शाहिद अली अमजद अली याला 2 इसमांनी किडनॅप केलेलं आहे। त्यावरून आम्ही बीट मार्शल त्या ठिकाणी पोहोचले। बीट मार्शलने आम्हाला माहिती दिली आणि आम्ही सुद्धा डीबी टीमसह त्या ठिकाणी पोहोचलो। तेव्हा सखोल माहिती घेतली असता तेथील हजर असलेल्या जो अपहृत इसम आहे शाहिद अली अमजद अली याच्या भावाने सांगितले की 2 इसम, एकाचं नाव त्यांनी अफजल सांगितलं होतं। अफजल आणि त्याच्यासोबत यांनी 2 व्हीलरवर त्याच्या भावाला जबरीने बसून नेलेला आहे 1 तासापूर्वी आणि त्याचा फोन आलेला आहे की मुझे पैसे दो तभी छोडूंगा। तर त्यावरून आम्ही त्याची विशेष दखल घेऊन आम्ही पोलीस स्टेशनच्या 2 टीम बनवल्या। त्यात PSI माने, API मुसळे, PSI मोरे, हवालदार गमे आणि आमची डीबी टीम वसीम, ललित, विशाल अशी आमच्या डीबी टीममधील 2 टीम करून आम्ही तात्काळ आरोपींचा मागोवा घेतला। मोबिनपुऱ्यात नेणे असल्याची शक्यता असल्याने आम्ही मोबिनपुऱ्यात जाऊन माहिती घेतली। त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आणि तांत्रिक तपासावरून आम्ही 2 ते 2.5 तासात अपहृत इसमापर्यंत पोहोचलो आणि त्याची आरोपीच्या ताब्यातून सुटका केली। अब्बर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील एरियात आम्ही त्या 4ही आरोपींना ताब्यात घेतले आणि अपहृत इसमाला सुद्धा ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणले। पोलीस स्टेशनला त्याला विचारपूस केली असता त्याचं काहीतरी उधारीचा व्यवहार आहे यातील आरोपींसोबत, परंतु त्यावरून आरोपींनी त्याला अगोदर जबरीने गाडीवर बसून शांतीनगर पुलियाकडे नेलं। त्या ठिकाणी त्याला मारहाण केली। त्यानंतर त्यांनी मोबिनपुऱ्यात एका कापडाच्या दुकानात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी सुद्धा त्याला बेसबॉलच्या दांड्याने मारहाण केली आणि तिथे त्याचा व्हिडिओ पण बनवला आणि तो सोशल मीडियावर पण व्हायरल केला। अशी माहिती मिळाली आणि त्या माहितीवरून आम्ही आरोपींविरुद्ध फिर्यादीच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल केला। आरोपींना अटक केली। बिझनेससाठी उधार पैसे दिले होते। फिर्यादीचं म्हणणं आहे की यांचे थोडेसेच पैसे माझ्याकडे शिल्लक आहे, परंतु त्यावरून हे वारंवार मला धमकी देतात। परंतु घटनेच्या दिवशी यांनी त्याला जबरीने गाडीवर बसून बाहेर हद्दीत नेऊन त्याला मारहाण केल्याचं तो सांगत आहे। यात 4 आरोपी आहेत। त्यात अफजल अहमद जावेद इक्बाल आहे, कामरान नकीब अशफाक अहमद आहे, सय्यद आतिक जोहर सय्यद नसीम आहे आणि जमाल अहमद जावेद इक्बाल असे 4ही आरोपी मोबिनपुऱ्यात राहणारे आहेत। त्या 4ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मान्य पोलीस उपायुक्त झोन 5 श्री निकेतन कदम सर, माननीय ACP कांठी विभाग श्री केळकर सर यांच्या मार्गदर्शनात आमचे PSI मोरे, PSI माने, API मुसळे, केशव गमे आणि विशाल, वसीम, अजय गटलेवार अशी यांची पूर्ण टीम, ललित शेंडे यांच्या पूर्ण टीमनी ही कामगिरी केलेली आहे आणि आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे।